हॅलो, नमस्कार. मी शीतल. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही काय-काय केलं, त्याचबरोबर आम्ही गणपती बाप्पांचं स्वागत कसं केलं, ते सगळं बघायला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असे छान-छान ब्लॉग बघण्यासाठी. तर हा गणपतीच्या आदल्या दिवस आहे आणि त्या दिवशी मी असे छान गणपती बाप्पांचे आवडते असे लाडू बनवले होते. याला बरेच जण पुऱ्यांचे लाडू किंवा दामट्यांचे लाडूसुद्धा असे म्हणतात आहे. त्यानंतर घराला असे छान छान पडदे वगैरे लावले होते आणि आता सर्वात इम्पॉर्टंट काम बाकी होतं ते म्हणजे गणपती बाप्पांसाठीचं डेकोरेशन करणं. तर यावर्षीच्या डेकोरेशनची थीम होती पैठणी साडी. करून आम्ही संपूर्ण डेकोरेशन करणार होतो. त्यामुळे पैठणीचाच एक ब्लाऊज होता, तो असं आम्ही टेबलावरती खाली अंथरला होता आणि साईडनी जे आपण पडद्यासारखं लावतो तिथेसुद्धा आम्ही पैठणी साडीच लावली होती. त्यानंतर आम्ही ही कमान तयार करत होतो फुलांनी, आर्टिफिशियलनी आणि सुरुवातीला मम्मी, पप्पा, आहो सगळेजण होते. त्यानंतर हळूहळू तुम्हाला एक एक मेंबर कमी होताना दिसत असेल. लास्टला फक्त विशाल आणि मी आम्ही दोघेच उरलो होतो डेकोरेशन फायनल कंप्लीट करण्यासाठी. कारण बाकीचे सगळे इतके दमले होते आणि अक्षरशः त्यांना झोप येत होती, त्यामुळे ते सगळे झोपले होते. आम्ही दोघं कंटिन्यू डेकोरेशनचं उरलं-सुरलं जे काही काम होतं ते करत होतो. तर फायनलमध्ये होत आलेलं, फक्त आता लायटिंगची फिटिंग राहिली होती तर ते आम्ही करत होतो आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप कमाल असं डेकोरेशन झालं होतं आणि हा टायमिंग जो असेल ना, तो साधारणपणे 2-2:30चा टायमिंग असेल. त्यावेळेस आमचं घरातलं डेकोरेशन कंप्लीट झालं होतं. अजून बाहेर लायटिंग वगैरे लावायची बाकी होती. तर बघू शकता किती छान असं डेकोरेशन झालेलं आहे. आवडलं असेल तर जरूर लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कसं वाटतंय ते. तर आता आम्ही असं बाहेरच्या साईडलासुद्धा लायटिंग लावत होतो. विशाल लावत होता, मी त्याच्या हाताखाली काही लागत असेल ते देत होती. असं करून फायनली आमचं बाहेरचंसुद्धा डेकोरेशन कंप्लीट झालं. पूर्ण डेकोरेशन कंप्लीट करण्यासाठी आम्हाला पहाटेचे 4 वाजले होते. त्यानंतर 1 तास झोपले होते. त्यानंतर मस्त अशी फ्रेश झाली. घर वगैरे किंवा बाहेरचं सगळा पॅसेज स्वच्छ पुसून झाडू मारून घेतला. जी देवाची जी काही भांडी लागणार होती किंवा जे समई, ताटं वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं, पुसून घेतलं. कारण आज पूजेची मांडणी करणं बाकी होतं. त्यामुळे फक्त 1 तासाची झोप घेतली होती, पण तरीसुद्धा मला इतकं फ्रेश वाटत होतं. अजिबात कुठेही जांभळं येत नव्हती, कुठे झोप येत नव्हती. कारण इतकी एक्साइटमेंट होती ना गणपती बाप्पांना आणण्याची. टेबलावर चौरंग मांडून घेतला मधोमध. त्यानंतर त्याच्यावरती अंथरण्यासाठी मी जो पैठणीचा जो आपला ब्लाऊज पीस असतो तोच कट करून व्यवस्थित तो सेट केला होता. कारण थीम होती पैठणी साडीची. तिथल्या देवघराची सुद्धा छान अशी पूजा झाली होती. त्यानंतर मी स्वतःचं आवरलं आणि गणपती बाप्पांना आणण्यासाठी किंवा तिथे जे काही साहित्य लागतं ते सगळं मी एका बॅगेमध्ये भरून घेतलं आणि आता ही वेळ आली होती फायनली गणपती बाप्पांना आणण्यासाठी. असं मस्त असा मी लूक क्रिएट केला होता स्पेशली. फायनली आम्ही निघलो होतो आता गणपती बाप्पांना आणण्यासाठी आणि हा टायमिंग साधारणपणे 9-9:15चा असेल आणि आमच्याकडे त्याच वेळेस पाऊस झाला होता. तुमच्याकडे सुद्धा पडला होता का पाऊस? तर रिमझिम पाऊस सुरू होता. बघू शकता किती छान आणि वातावरण खूपच प्रसन्न आल्हाददायक होतं. पाऊस गेलासुद्धा होता. पप्पा बघा.
दुकानांच्या बाहेर प्रचंड गर्दी होती. माणसांचं जल्लोष चालला होता. गणपती बाप्पा मोरया. सगळेजण आपल्या आपल्या गणपती बाप्पांना घरी नेण्यासाठी खूप उत्सुक होते. तर आम्ही फायनली आमच्या जिथे गणपती आहे तिथे आम्ही पोहोचलो होतो. त्यानंतर आम्ही त्या टेबलावरती पाट मांडला होता. बाप्पांना पाटावरतीच ठेवायचं होतं, त्यामुळे त्याच्या खाली एक वस्त्रसुद्धा अंथरलं होतं. आणि फायनली आपले गणपती बाप्पा आलेले आहेत आणि छान असे पाटावरती बसलेले आहेत. इथे आम्ही आरती करून मग नेणार होतो, पण इतकी गर्दी होत होती त्यामुळे शक्य नव्हतं. म्हणून आम्ही साधं सिंपल हळदी कुंकू वगैरे लावलं पण घरी घेऊन येणार होतो. पण त्याआधी जे मूर्तिकार असतात, ज्यांनी आपली गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती बनवली होती, तर त्यांना असं नारळ, त्याला आपण श्रीफळ म्हणतो, त्याचं हळदी कुंकू लावून मम्मी त्या लावत होती. आणि आता ते आपण त्यांना देणार होतो. होनी त्यांना श्रीफळ वगैरे दिलं आणि आता मी फायनली निघालो होतो गणपती बाप्पांना घेऊन. मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा मोरया, मोरया. गणपती बाप्पा त्यांच्या आसनावरती छान विराजमान झाले होते. त्यानंतर आहोंनी प्राणप्रतिष्ठापना केली गणपती बाप्पांची. आणि आम्ही त्यासाठी कोणत्याही गुरुजींना बोलवलं नव्हतं, तर जे ऑनलाईन जे गुरुजी असतात किंवा जे व्हिडिओज असतात त्याच्या रेफरन्सनी आम्ही संपूर्ण पूजा केली. आणि मंत्रोपचारांनी संपूर्ण घर इतकं प्रसन्न वाटत ना की मला ते शब्दात डिस्क्राईबच करू शकत नाही. ते फक्त अनुभवू शकतो. आणि खरंच सांगते, खूप भारी वातावरण झालं होतं. आणि गणपती बाप्पा ते इतके गोड दिसत होते. आणि हे संपूर्ण पूजा झाल्यानंतर तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज आल्यासारखं वाटायला लागलं होतं. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी छान आरती म्हटली, आरती केली. आणि अशा पद्धतीने आम्ही छान असं आमच्या गणपती बाप्पांचं स्वागत केलं. आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक, शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण यानंतरचे जे ब्लॉग आहेत ते बघण्यासाठी. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू.